थांब ना मावशी जरा, एक मिनिट. मी ना मीराताईसारखं वागायचा प्रयत्न करते, म्हणजे मीराताईसारखं वागायचं जे नाटक आहे ना ते सुरू ठेवते. नाही, अजिबात नको. तुझं हे नाटक मला नाही बाई सोसवत. सगळं काम मलाच करावं लागतं. अजिबात नाही. नाही नाही मावशी, तुला कळत कसं नाही ग? हा, आपण जर हे नाटक सुरू ठेवलं ना तर आदित्य माझ्या प्रेमात पडेल, आणि मग ताई घरी जरी आली ना तरी काही फरक पडणार नाही. नाही ग, नाही. दुसरं काहीतरी सांग, दुसरं सांग. नाही नाही, मी जे म्हणते तेच केलं पाहिजे. जा जा, तू तयारीला लाग आणि रोज सारखंच सगळं कर. चल जा. ऐक ऐक, अजिबात बरं वाटत नाही मला. अंग मोडून आलं का माझं? मावशी, काही झालं ना तरी आपल्याला हे नाटक करावंच लागणार आहे. जा ना, तू तयारीला लाग. बरं ऐक ऐक ऐक, आणि सगळ्यात आधी ना तू चहा कर. मी सुंठ घालायला विसरू नकोस. हा, चल चल चल, तू लाग कामाला. मी पण तयार होऊन आलीच. जा जा. अरे देवा, कुठून अवदसा आठवली मला. हिला उठवायला आले मी. सारखं राब राब राबायचं. अरे देवा, ते म्हणजे ना ते हे जळल्या मॅडम म्हणी सुद्धा आठवत नाही मला वेळेवर. किती वेळ लावतेस मावशी? तुझा चहा झालाय झालाय, गाळून पण ठेवलाय. घे. ओके. हे पण सुंठ घातली आहे ना? हो. नक्की? अगं हो. शुअर? अगं नाही, थांब थांब, मीच बघते. मस्त झालाय हा चहा. केलाय कोणी? कमू मावशी. नाही, तू नाही, मी केलाय चहा. मी, लक्षात ठेव. अगं वाईटच केलं नाही, आता गार होईल तो. हा हा हा, मी केला. चल मी निघते. काय? तू कुठे निघालीस? मी नाश्ता. नाश्ता? मावशी, तू अजून ठरवलं नाहीस आज आपण काय करायचं ते? मला कंटाळा आला नाश्ता करायचा. अंग मोडून आलं चहा करून. कसं चालेल मावशी? हा, ते काही नाही, तू तयारीला लाग. मी पटकन चहा देऊन आले. चल. अगं पण चहावर निभाव ना आजचे दिवस. चालतं. तसंही तो मुलगा काही खात नाही. त्याला म्हणा आज नाश्ता बाहेरच कर. मावशी, आपल्याला आदित्यचं मन जिंकायचंय की नाही? चहाने पण जिंकता येईल की. काय चाललंय मावशी तुझं? तू लाग बरं तयारीला. एक काम कर, तू ना आपण उपमा करूया, रवा भात. चल चल, मी आले. नाही नाही, चल 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 चल. अरे देवा, काय करू? कुठून अवदसा सुचली मी हिच्या नादाला लागले. काडीची मदत करत नाही मला. सकाळपासून मलाच आपली पिदळवते. ते म्हणतात ना, मांजराने बांधली बैलाच्या गळ्यात घंटा आणि गाडव लागलं नाचायला. काय चाललंय माझं? चला लागा कामाला. यार मला जाऊ दे ना ह्या रंगोळीला. मला आधीच उशीर झाला यार. अरे यार राधा, तू रोज जातोस या रंगोळीला. आज मला जायचंय, कळलं ना? आज मीच जाणार आहे. मला एक सेकंड. रोज कधी इतका उत्साह नाही दाखवत तू अंघोळीला जायला. आज काय इतकं? अरे दादा, माझं सबमिशन आहे आज कॉलेजमध्ये. असं काय करतो? अथर्व ठीक आहे ना यार, माझ्या मागे किती काम आहेत. आणि एक दिवस जरा उशीर गेलास तर काय फरक पडणार आहे? हे बघ, जर मला उशीर झाला ना तर तू असं बोलतोस जसं काही तू मीराताईला भेटायला शाळेतच जाणार आहेस. सॉरी दादा. बघ, म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं दादा. नाही, इट्स ओके. हे घे. आय एम सो सॉरी यार. प्लीज मला माफ कर. एक मिनिट. काल तू मला काहीतरी प्रॉमिस केलं होतंस की तू परत तिला भेटायला जाणार नाही म्हणून. मग हो, मी नाही जाणार आहे. पण काय? अच्छा, म्हणजे तिला शाळेत भेटायला जायचं होतं म्हणून तू इतकी ही अशी घाई करत होतास? तसं नाही अथर्व. पण मी तुला बोललो होतो की मला फक्त एकदा तिच्याशी बोलू दे, मग मी तिला कधीच भेटणार नाही. अरे दादा, पण तुला तिला परत भेटायला का जायचंय? आणि सारखं तू तिला का भेटतोय? अरे ओके आहे ती, आपण पाहिलंय. हा, मला फक्त एकदा कन्फर्म करू दे की
की तिने अचानक शाळा का सोडली ती. एक मिनिट दादा, तुला काय कन्फर्म करायचंय? हे बघ, काल जेव्हा आपण तिथून निघालो तेव्हा मामाने तिला शाळेबद्दल विचारलं तर ती काहीच म्हणाली नाही. शाळा सोडली असती तर काहीतरी म्हणाली असती ना ती. तेच तर, ती काहीच बोलली नाही. आणि मला सांग, विशाखाला शाळेतून असं का सांगितलं की तिने शाळा सोडली म्हणून? बघ, नक्कीच काहीतरी गोंधळ आहे. नाही, एक मिनिट दादा, माझ्या मते तुझं बोलणं बरोबर आहे. म्हणजे विशाखा ताईने जी इन्फॉर्मेशन काढली ती जर करेक्ट आहे तर मग मीरा ताई काल का खोटं बोलली? मला हे पण कळत नाहीये की मीरा ताईने शाळा स्वतःहून सोडली आहे का तिला शाळा सोडायला लावली आहे. नाही, आता मीरा स्वतःहून शाळा कधीच सोडणार नाही. देवाशिषने तिला फोर्स केला असणार शाळा सोडण्यासाठी, किंवा मग मधुराने काहीतरी केलं असेल. मधुरा ताईने चहा घ्या, गरम आहे. आणि आदित्य स्पेशली सुंठ घालून केलंय. हा घे. मधुरा प्लीज बंद कर ही सगळी नाटकं. नाटकं? अरे हे सगळं मी खूप मनापासून केलंय. नाही, तू हे सगळं का करतेस ते कळतंय मला, पण प्लीज बंद कर. आदित्य, आपण नंतर बोलू या विषयावर. तू चहा घे ना प्लीज. नाही, नकोय मला चहा. आणि तुला मला या विषयावर तुझ्याशी बोलायचंच नाही. अच्छा, तर मग आता अथर्व समोर सांगू का? काय? हेच तू म्हटल्याप्रमाणे. जोपर्यंत मला मीराताईची सर येणार नाही ना, तोपर्यंत हे सगळं असंच सुरू राहणार आणि तुलाही ते सहन करत राहावं लागेल. ठीक आहे, मग आता अथर्व समोरच सांग. तू काही केलंस ना तरी मीराची सर तुला येऊच शकत नाही. आणि आणखीन एक, मीरा या घरात परत येणार, मी घेऊन येणार. हो का? मग आता मी पण बघते ना हे सगळं कसं घडतं ते. आता तूही इथे आहेस आणि मीही. तुम्हाला नाश्त्याला काय देऊ? नाही, काय नको. चहा बिस्किट घेता? आणते लगेच. नाही, नको. काय झालं? कसला विचार करताय? तुझा. माझा? काही चुकलं का माझं? नाही, माझंच काहीतरी चुकतंय असं वाटायला लागलंय मला. म्हणजे? तुझं गणित चांगलं आहे ना? नाही, काही केलं मला एक गणित सुटत नाहीये. म्हणजे आकडेवारी समोर आहे पण आकडे मोड केली तरी उत्तर सापडत नाहीये. मी काही मदत करू का तुम्हाला? करशील? खरं तर तूच हे गणित सोडवू शकतेस. मी नक्कीच मदत करेन. थांबा, मी वही पेन घेऊन येते. नाही, त्याची काही गरजच नाहीये. तू हे गणित अगदी तोंडी सोडवू शकतेस. फक्त मलाच त्याचं उत्तर सापडत नाहीये. नक्की आहे तरी काय? मधुराचं आदित्यवर प्रेम आहे हे तुला माहित होतं? पुन्हा तो विषय कशाला? प्लीज. नाही, मला ना आता त्याच्या पुढे जायचंय. म्हणजे मधुराचं आदित्यवर प्रेम होतं हे तुला माहित होतं, तसं ते आदित्यलाही माहित होतं. पण तरी सुद्धा तुम्ही दोघं पुढं. नाही ग, हे तू इतकी वाईट नाही आहेस ग. म्हणजे पहिल्यांदा भेटलो तेव्हा मला अतिशय साधी भोळी सरळ सज्जन वाटलीस तू. आणि माझी माणसांची ओळख अशी नाही चुकत कधी का? माझी हुशारी इतकी फुल ठरते का? काय मला काही कळत नाहीये ग. पण आज मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी. सगळ्या. मला हे गणित सोडवायचंच आहे.
बोल. तुम्ही काय इतका विचार करताय? नाही नाही नाही, हा फक्त आता तुझा प्रश्न नाहीये, हा माझ्या अस्तित्वाचा प्रश्न झालाय. कदाचित ही माझी डायलॉगबाजी वाटेल तुला, पण मी खूप अस्वस्थ होतो या सगळ्याचा विचार करून. तुझ्या डोळ्यात पाहिलं तर मला खात्री वाटते की तू असं कोणाशीच वागू शकत नाहीस. मी काही चुकलेलो नाहीये. मग मी आता फक्त तुम्हाला इतकंच सांगू शकते की तुम्ही माणसं ओळखण्यात चूक नाही करू शकत. म्हणजे तुम्ही काय इतके अस्वस्थ होताय? हे बघा, जे व्हायचं होतं ते झालंय. त्याचा विचार करून आता काय उपयोग आहे? आणि माझी याबद्दल काहीच तक्रार नाहीये. इतकं पुरेसं नाहीये का तुमच्यासाठी? हे बघा, माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी दुर्वाचा सांभाळ करेन. मी वचन देते तुम्हाला. येते मी. काहीतरी करायलाच हवं. हे गणित सुटलंच पाहिजे. उत्तरा, उत्तरा, हा काय काय चाललंय सगळं? काय म्हणजे घरात करायला आहे का दुसरं काही? तुझ्याशी ना काय बोलायचं आणि कसं बोलायचं मला खरंच कळत नाही. दादा, काय काम आहे ते सांग ना. उद्या दिवाळी आहे, काही माहिती आहे आपल्याला? हो, माझं प्लॅनिंग पण झालंय सगळं. हो, ते विसरलोच होतो मी. त्या बायका नाही का कुठेतरी फिरणार असाल, धिंगाणा घालणार असाल. अरे पण मग घरीच बसून राहायचं का फक्त? हो, तेच सांगायला आलोय मी. मीराची पहिली दिवाळी आहे, त्यामुळे आम्ही दोघं जण तिच्या घरी चाललोय. काय दादा, अरे काय झालंय काय तुला? तुला माहितीये ना तिचं घर कसं आहे, तिच्या घरचे कसे आहेत, आणि त्यात तो कोण तो तिचा आदित्य, तोही असणार तिथे. आणि मग तू का करतोयस हे सगळं? तेही त्या मीरासाठी. कोण आहे कोणती? हा, कारण तिला इतरांशी कसं वागावं याची थोडीशी अक्कल तरी आहे. माणुसकी आहे तिच्यात. ती दुसऱ्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करते. यातला एक तरी गुण आपल्यामध्ये आहे का? आणि तू आतापर्यंत तिच्याशी कशी वागलीस ना हे मला चांगलं माहिती आहे. दादा, तिने काय जादू केली आहे ना तुझ्यावर, मला काहीच कळत नाही. अरे तू असं नव्हतास रे. माझं ऐक, तिला आजच्या आज घराच्या बाहेर काढ. ती अजून काही काळ इथे राहिली ना तर तिचं काय करायचं ते मी बघेन. तिला घराबाहेर काढायचं का तिला डोक्यावर घेऊन मिरवायचं हे मी बघेन. सगळं पारखून घेईन आणि बघेन मी काय करायचं ते. पण त्यासाठी मला तिच्या घरी जावं लागेल. आणि हो, आम्ही इथं नसू तेव्हा तुझ्या त्या बायकांना इथे आणून धिंगाणा घालू नका, घराचा बाजार करू नका. मामा, काय झालं? एवढा कसला विचार करताय? नाही, काही झालं नाही. मी आपलं सहज बसलो होतो एकटा. तब्येत बरी आहे ना तुमची? हो, बरी आहे. मग चेहरा असा का गंभीर झाला? नाही, काय चाललंय म्हणा? मीरेचा पहिला दिवाळी सण.
लग्न तर मनासारखं लावू शकलो नाही. विचार करतोय की या दिवाळीत त्या दोघांना इकडे बोलवावं. त्याच्यासाठी काहीच केलेलं नाहीये. या निमित्तानं काही करता येईल. पण कळत नाहीये त्यांना हे आवडेल का. मला कळतंय मीरेचं नाव निघालं की तू खूप अस्वस्थ होतोस. पण प्लीज विसरून जा तू. आपण स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं तिचं सगळं छान चाललेलं. ती संसारात रमलीये आता. तुम्हाला खरंच असं वाटतंय? का तुला काही शंका आहे का? मला अजूनही एक शंका आहे. तुम्हाला कोणालाच माहित नाहीये पण मीराने शाळा सोडली. शाळेत जण सोडले नाही. ती शाळा सोडू शकत नाही. तुझा काहीतरी गैरसमज झालेला असेल. हा गैरसमज नाहीये मामा. कसं सांगू तुम्हाला. ठीक आहे, मी एक काम करतो. मी विशाखाला फोन करतो, तुम्हीच ऐका. हा बोल आदित्य. विशाखा, मीरा आली आहे का ग शाळेत? नाही रे, कुठे येते ती? अच्छा, म्हणजे अजून येतच नाहीये का ती? आपलं बोलणं झालं तर दिवसापासून येतच नाहीये. फोन करतेय मी पण उचलत नाहीये ती. कारण तुलाही कळलं नसेल ना की ती का येत नाहीये म्हणून. नाही ना रे, ऑफिस मध्ये पण तिने येणारच नाही असंच सांगितलंय. पण काय झालंय आदित्य? थँक्यू विशाखा. बाय बाय. पटली खात्री मामा? तुम्हीच म्हणालात ना की मीरा शाळा सोडू शकत नाही. आदित्य, तू प्रत्येक गोष्ट एकाच दृष्टिकोनातून पाहतोयस. अरे तिचं घर इतकं मोठं आहे ना की तिला नोकरी करायची गरज वाटत नसेल. मीरा फक्त पैशांसाठी नोकरी करेल असं वाटतं तुम्हाला? नाही नाही, माझ्या म्हणण्याचा अर्थ तो नव्हता. मला म्हणायचं असं की तिचं घर इतकं मोठं आहे ना, तिच्या त्या कामातनं तिला वेळ मिळत नसेल म्हणून तिने हा निर्णय घेतला असेल. असं म्हणून तुम्ही फक्त तुमच्या मनाला समजावताय. आतून तुम्हालाही रुखरुख लागली असणारच. मी काय करावं असं तुझं म्हणणं आहे? मी तिच्याशी बोलू? मी फोन केला नसेल असं वाटतं का तुम्हाला? फोन उचलतच नाहीये ती. विशाखाचाही फोन उचलत नाहीये. का असं का? माहित नाही. फोन काढून घेतला नसेल ना तिचा? तू थांब. मी बोलतो. मी बघतो काय ते. एक मिनिट. तुम्ही डायल केलेला नंबर उत्तर देत नाही. मी म्हटलं नव्हतं नाही उचलत फोन. मला कळेन असं झालंय. असं जर सगळं असेल तर मी त्यांना इथे बोलवायच की नाही?